पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम थेसलनिकाकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 4 मराठी. थेसलनिकाकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 4. थेसलनिकाकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 4. व्यवहारिक सदुपदेश. व्यवहारिक सदुपदेश. बंधुजन हो, शेवटी आम्ही तुम्हास विनंती करतो व प्रभू येशूमध्ये बोध करतो की तुम्ही कसे चालून परमेश्वराला संतोष व्हावे हे तुम्ही आम्हापासून ऐकून घेतले व त्याप्रमाणे चालत आहात. त्यात तुमची उत्तरोत्तर वृद्धी व्हावी. प्रभू येशूच्या वतीने कोणकोणत्या आज्ञा आम्ही तुम्हास दिल्या त्या तुम्हास ठाऊक आहेत. परमेश्वराची इच्छा ही आहे की तुमचे पवित्रीकरण व्हावे, तुम्ही जार कर्मापासून स्वतःस दूर राखावे. परमेश्वराला न ओळखणाऱ्या विदेशी लोकांप्रमाणे कामवासनेने नव्हे तर पवित्रतेने व अब्रूने तुम्हातील प्रत्येकाने आपले पात्र कसे राखावे हे समजून घ्यावे. कोणी या गोष्टीचे उल्लंघन करून आपल्या बंधूला फसवू नये, कारण प्रभू ह्या सर्व गोष्टींचा सूड घेणार आहे हे आम्ही तुम्हास आगाऊच सांगितले होते व साक्ष पटविली होती. परमेश्वराने आपल्याला अशुद्धपणासाठी पाचारण केले नाही तर पवित्रतेसाठी पाचारले आहे. तर ह्याचा अव्हेर करणारा तो मनुष्यांचा नव्हे तर तुम्हास आपला पवित्र आत्मा देणारा परमेश्वर ह्याचा अव्हेर करतो असे होते. बंधुप्रीतीविषयी आम्ही तुम्हास लिहावे याची तुम्हास गरज नाही, कारण एकमेकावर प्रीती करावी असे तुम्हाला परमेश्वरानेच शिकवलं आहे आणि सगळ्या मासेदोनियातील सर्व बंधुवर्गावर तुम्ही ती करीतच आहात. तरी बंधूंनो, आम्ही तुम्हास बोध करतो की ती उत्तरोत्तर अधिक करावी. बाहेरल्या लोकांबरोबर सभ्यतेने वागावे आणि तुम्हास कशाचीही गरज पडू नये म्हणून आम्ही तुम्हास आज्ञा केल्याप्रमाणे स्वस्थ राहणे, आपापला कारभार करणे आणि आपल्या हातांनी काम करणे याची हौस तुम्हास असावी. मृतांची स्थिती. मृतांची स्थिती. बंधुजन हो, महानिद्रा पावलेल्या जनांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे, यासाठी की ज्यास आशा नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. येशू मरण पावला व उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्याद्वारे जे महानिद्रा पावले आहेत त्यास परमेश्वर त्याचबरोबर आणील. प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू त्या आपणास महानिद्रा पावलेल्या आघाडीस जावणार नाही, कारण प्रभू स्वतः आद्य दिव्यदूताची वाणी व परमेश्वराच्या तुतारीचा आज्ञाध्वनी आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. मग जिवंत उरलेले आपण त्याचबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सर्वदा प्रभूजवळ राहू. यास्तव या वचनांनी एकमेकाचे समाधान करा.